नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुमचा तुम्हाला जो अनुभव आला, तुम्हाला जी प्रचिती आली, तुम्ही जो मगाशी मला घरी सांगितला ते एक प्रसंग, तो मला सांगा. माझ्या आयुष्यामध्ये घडलेली म्हणजे माझा पुनर्जन्मच म्हणायचा. हां काय हां तर ही गोष्ट अशी आहे हां की नवरात्री चालू होती हां आणि तिसऱ्या माळेला पाऊस पडला. तिसऱ्या माळेला पाऊस पडल्यानंतर 11 वाजता दुकान बंद केल्यानंतर मी केव्हाही बाहेर येत नाही, पण इथे गरबा चालू असायचा. मुलं नाच काम मनोरंजन सर्व चालू असायचं. ते मला एक दिवशी अध्यक्षांनी इथल्या बोलवलं, लक्ष्मण कांदळगावकर म्हणून इथल्या अध्यक्ष आहेत निर्मादेवीचे. त्यांनी बोलवलं की नारकर या ना, 10 मिनटं तरी या बसायला. तर मी म्हणलं चला आता एवढं बोलवत आहेत आवर्जून गावकरी, आणि मी नुकताच आलो होतो त्यावेळेला, आणि चला येतो म्हणून आल्यानंतर तिकडे असा प्रसंग घडला. घरी मी म्हणजे 11 वाजल्यानंतर मी कधी बाहेरच पडत नव्हतो, पण इथे आलो आणि मग 1 तास बसलो जवळजवळ. साधारण 12-12:30 वाजले असतील आणि मी घरी गेलो तर घरामध्ये थोडीशी चवचव चालू होती, चलबिचल चालू होती. मग काय झालं, अहो तुमचं अंथरूण घातलेलं होतं, त्या अंथरुणात म्हणजे लहान छोट्या मुलगाला मला असं समजलं की काहीतरी वळवळत आहे. चटईच्या खाली काहीतरी चटईच्या खाली आहे, पण त्याला चष्मा झाडभिंगाचा असल्यामुळे त्याला ते दिसत नव्हतं. तर त्यांनी ते प्रत्यक्ष त्याने आईला हाक मारली आणि आईला बोलले, तर तो भित्रा होता, लहान होता, भित्रा होता. तर ते म्हणाले की असं आहे, ते साप आहे. आणि मी तिथे गेल्यानंतर मला समजलं की असं झालंय. म्हणजे त्या रात्री जर तुम्ही त्या चटईवर म्हणजे इकडे मंदिरात न येता, आणि त्या सापाला काय माहिती इतर काय, तो आपल्या आश्रयाला पाऊस पडल्यामुळे आश्रयाला आला होता. आणि तुम्ही जर त्या रात्री त्या नियमित प्रमाणे जसं झोपता तसं जर झोपला असतात तर गडबड झाली, म्हणजे पुढचं काहीतरी झालं असतं, जे पण घडलं असतं. पण देवीने मला तेवढ्या काहीतरी बुद्धी दिली आणि इथपर्यंत. आणि त्यामुळे थोडंसं असं वाटलं की नाही काहीतरी आहे याच्यामध्ये. म्हणजे तो प्रत्यक्ष अनुभव होता. त्या अनुभवामुळे मला अशी खात्री झाली की नाही, मी हिची संपूर्ण सेवा करणं, संपूर्ण सेवा. आरती म्हणजे अशी असते, अर्धा तास आरती असते आणि जवळजवळ 5 किलोची घंटा मी एका हातात वाजवत असतो, एका हाताने, आणि दुसऱ्या हाताने घुंगूर काठी माझ्या हातात असते. तर ती अर्धा तास वाजवल्यामुळे दुसरे लोक अजब करतात की हे असं कसं घडतं. कारण एक माणूस 2 मिनिटाशिवाय किंवा 3 मिनिटाशिवाय घंटा वाजवू शकत नाही. बरोबर. पण तो माझा जोर नव्हे, तो देवीचा, ती करून घेते तुमच्याकडून. देवी करून असा प्रत्यक्ष अनुभव आहे. बाकी आणखीन बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण आजच्या पुरतं एवढं बस. धन्यवाद. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉग.